बिघडलेला आहे आणि दुसरी गोष्ट मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत। अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजय भाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही हे जे काही कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे, बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव, नाना भाऊ, ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात असं काय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत, सरकार खंबीर आहे। प्रत्येक याला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत, नाना भाऊ, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी